नमस्कार. आज कमेंट वाचून खूप छान वाटलं, कारण खूप साऱ्या ताईंची कमेंट होती की ताई तुमचे व्हिडिओ पाहून आमचंसुद्धा मशीन रिपेअर झालं. अशा छान छान कमेंट पाहून खूप भारी वाटतं आणि मी कमेंटसुद्धा स्क्रीनवर दाखवलेले आहेत आणि माझ्या व्हिडिओमुळे तुमचा थोडा तरी फायदा होतो हे ऐकून मला खूपच आनंद झाला. आज ना एका दादांची कमेंट होती आणि ते दादा कोल्हापूरहून आहेत. ते म्हणत होते की तुमचे व्हिडिओ पाहून आमचं मशीनसुद्धा रिपेअरी झालं. धन्यवाद दादा, तुम्ही व्हिडिओ पाहून कमेंटसुद्धा केली, छान वाटलं, थँक्यू. आणि आजसुद्धा मी सर्व मशीनचा एकच प्रॉब्लेम असतो की वरचा धागा सारखा तुटतो शिलाई करते वेळी. तर त्यासाठी काय करायचं, तर आधी मी तुम्हाला दाखवते. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर इथं पाहू शकता रिंगीसुद्धा व्यवस्थित मी भरलेली आहे. आणि आता ही बॉबिनमध्ये रिंगी घालून खालच्या साईडला मी आता रिंगी घालून घेते. आणि इथं बघा धागासुद्धा आता सुईमध्ये घालून तुम्हाला शिलाई करून दाखवते की धागा कसा तुटतो. तर इथं बघा आता सुईमध्ये धागा घातलेला आहे. हे बघा धागासुद्धा काढलेला आहे वरती. आणि शिलाई करते वेळी बघा, आता शिलाई करते वेळी धागा वरचा कसा तुटतो बघा. आधीच धागा तुटला, एकसुद्धा टीप यावरती व्यवस्थित बसलेली नाही आहे. हे बघा एकसुद्धा वरती टीप व्यवस्थित बसलेली नाही आहे. परत एकदा तुम्हाला दाखवते बघा. सुईमध्ये धागा घातलेला आहे. हे बघा सुईमध्ये धागा घातलेला आहे आणि आता शिलाई करून घेते. खालच्या खालीच धागा तुटलेला आहे आणि शिलाई अजिबात होत नाही. आणि तुम्ही लक्ष दिलं असेल, हे जे थ्रेड गाईड आहे ते अजिबात वर खाली होत नाही आहे. हे बघा दाखवते मी, थ्रेड गाईड अजिबात हलत नाही. इथे मी आता धागा घालणार नाही, अशी शिलाई करून तुम्हाला दाखवते. तुम्ही पाहिलंच असेल शिलाई करताना जो थ्रेड गाईड आहे तो खालीच होतं. प्रॉब्लेम याचा झालेला आहे. तर आपल्याला हे आता व्यवस्थित करायचं आहे. त्यासाठी काय करायचं, हे मशीन आपल्याला आधी साईडला काढून घ्यायचं. तर इथं पाहू शकता हा थ्रेड गाईड आपला हलत नाही आहे. आणि हा स्क्रू बघा इथं आहे, मोठासा स्क्रू आहे, तो आपल्याला आता काढायचा आहे. कारण या घोड्याचं इथलं सेटिंग चेंज झालेलं आहे. तर मी आता हा स्क्रू काढून घेते आधी साईडला. हा एका हाताने आधी घोडा पकडायला हवा आणि मग हा स्क्रू आपल्याला काढायचा आहे. याला घोडासुद्धा म्हणतात आणि थ्रेड गाईडसुद्धा म्हणतात. हे बघा स्क्रू काढलेला आहे. पाहू शकता हा जो घोडा बाहेर निघण्यासाठी इथली ही प्लेट आपल्याला काढायला पाहिजे. तर मी ही प्लेट आधी काढून घेतलेली आहे बघा साईडला. तर हे बघा ही प्लेट काढून घेतली आणि हा घोडा, हा जो घोडा असतो हा अशा पद्धतीने इथं बसतो बघा. हा असा व्यवस्थित असा बसतो. आणि हे जे दिसतंय ना तुम्हाला स्क्रूसारखं, हे बरोबर इथं हे जे गोल आहे ना हे प्लेटसारखं, याच्या आतल्या साईडला हे व्यवस्थित असं सेटिंग असतं याचं. हे बघा म्हणजे हे वर खाली होतं. तर हे आता आपल्याला ते व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. तर मी हे अशा पद्धतीनं यावरती असं ठेवून देणार. हे बघा. आणि इथं हा मोठा स्क्रू त्याचा, हा जो मोठा त्याचा स्क्रू आहे तो आपल्याला इथं व्यवस्थित बसवून घ्यायचा आहे. हे बघा व्यवस्थित इथं असा हा घोडा इथं असा, हे बघा ही जी आहे चकती ही व्यवस्थित यावरती बसवून घ्यायची. हा जो घोडा आहे तो बसवते वेळी एका हातानं घोडा पकडायला लागतो आणि एका हाताने स्क्रू टाईट करायला लागतो. त्याशिवाय तो घोडा व्यवस्थित बसत नाही. त्यामुळे इथं बघा
अशा पद्धतीनं मी हा घोडा व्यवस्थित लावून घेतलेला आहे. थोडासा स्क्रू टाईट करून घ्यायचं. आता बघा कसा घोडा, आता पाहू शकता घोडा कसा वरती खाली होतोय. तर आता आपण पाहूया. इथं आधी आपल्याला ही व्यवस्थित आधी प्लेट आधी बसवून घ्यायची. पाहू शकता प्लेट बसवलेले आहे. मशीन सुद्धा व्यवस्थित मी लावून घेते आधी. तर इथं तुम्ही पाहू शकता धागा सुद्धा व्यवस्थित घातलेला आहे. आणि आता शिलाई करून बघूया. इथं आता तुम्ही पाहू शकता धागा सुद्धा इथं घातलेला आहे व्यवस्थित. आणि आता शिलाई करून बघूया या कपड्यावरती. तर आता पाहिलं असेल घोडासुद्धा व्यवस्थित आता इथं हलतोय. आणि इथं पाहिलं आणि शिलाईसुद्धा अजिबात धागासुद्धा अजिबात तुटत नाही आणि शिलाईसुद्धा व्यवस्थित होते. हे बघा ही मागची शिलाई आणि ही आहे पुढची शिलाई. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय ते सुद्धा नक्की सांगा. धन्यवाद.